नमस्कार, स्वाद रसोईमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अख्खा मसूर। एकदम कमी साहित्यामध्ये आणि मोजकेच मसाले वापरून अख्खा मसूर कसा बनवायचा हे मी आज तुम्हाला सांगणार आहे। रेसिपी एकदम शेवटपर्यंत बघा, अजिबात व्हिडिओ स्किप करू नका, कारण मध्ये मध्ये मी थोड्या टिप्स पण देणार आहे। तर आपण लगेच सुरुवात करूया। रेसिपी बनवायला आपण लगेच सुरुवात करूया। तर अख्खा मसूर बनवण्यासाठी सगळ्यात आधी लागणार आहे मसूर। मसूर आपल्याला घ्यायचे आहेत 1 वाटी। 1 वाटी मसूर मी इथे भिजवून घेतले आहेत। 2 तास भिजवले होते। भिजवले नाही तरी चालतं, कुकरमध्ये थोड्या जास्त शिट्ट्या करून घेतलं तरी सुद्धा चालते, पण मी 2 तास इथे भिजवून घेतले आहेत। तुम्ही तसंच करू शकता। आता कुकरमध्ये आपण हे भिजवलेले मसूर घालणार आहोत। थोडंसं मीठ घालायचं आहे, पाव चमचा, अगदी थोडं तेल, पाव चमचा तेल घालायचं आहे आणि झाकण लावून कुकर आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे। 3 शिट्ट्यांमध्ये मसूर शिजून होतो। त्यानंतर मसूर शिजतोय तोपर्यंत आपण तडक्यासाठी लागणारा ठेचा बनवून घेऊयात। इथे मी 2 ते 3 मिरच्या खुडून घेतल्या, त्यात 10-12 लसूण पाकळ्या घातल्या आणि हे सर्व आपण ठेचून घेणार आहोत। मिक्सरमध्ये नाही वाटायचं, हे असं ठेचूनच घ्यायचं ओबडधोबड थोडंसं। ह्याचा आपल्याला तडका बनवायचा आहे नंतर। हे बघा, आपला ठेचा बनवून तयार झाला आहे। त्याचबरोबरीने आता आपला मसूरसुद्धा शिजून झाला आहे। तोपर्यंत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया। तर कढईमध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलं आहे। त्यामध्ये कांदा घालत आहे बारीक चिरलेला। 2 कांदे बारीक चिरून घेतले मध्यम आकाराचे, ते परतून घ्यायचे। आता गुलाबीसर रंगावर आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। एरवीपेक्षा थोडा जास्त तळायचा आहे हा कांदा अख्खा मसूरसाठी, जसं आपण मसाल्याला तळतो त्या पद्धतीने। आता इथे मी 1 चमचा जिरेपूड घातली आहे, 1 चमचा धनेपूड घातली, त्यानंतर 2 चमचे कांदा मसाला घातला आहे आणि त्यानंतर आपण इथे 2 चमचे गरम मसाला, घरगुती गरम मसाला घातला आहे, घरी बनवलेला, आणि 2 चमचे काश्मीरी लाल तिखट घातला आहे। काश्मीरी लाल तिखटामुळे छान रंग येतो भाजीला। त्यानंतर पाव चमचा हळद घातली आहे। हे सर्व परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर शिजवलेले मसूर आपण यात घालायचे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि मग थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये। पुन्हा थोडं हलवून घ्यायचं। आता बघा, सर्व मसाले एकदम व्यवस्थित मिक्स झाले आहेत। तर आपण झाकण ठेवून एक वाफ आणायची त्याला। त्याच्या आधी याच्यामध्ये मी मीठ घालून घेतलं आहे, चवीनुसार मीठ घाला। इथे मी 1 चमचा मीठ घातला आहे। ही भाजी आपल्याला पोळी किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकतो आपण। त्याचबरोबरीने जिरा राईससोबत खूप सुंदर लागते ही भाजी। आता मी तडका बनवत आहे। छोट्या पॅनमध्ये 3 चमचे तेल घेतलं, त्याच्यानंतर आपण बनवलेला ठेचा यात घातला आहे। तो चांगला लालसर करून घ्यायचा, परतून घ्यायचा चांगला। लसूण चांगला तळला गेला पाहिजे। त्यानंतर यामध्ये तिखट घातलं आहे, लाल तिखट घातला आहे 2 चमचे। आता हा जो तडका आहे आपण भाजीवर घालणार आहोत। हे बघा, अख्खा मसूर, आपला मसूर किती छान शिजून झाला आहे, व्यवस्थित शिजला आहे, एकसारखा शिजला आहे आणि तरीसुद्धा दाणे जे आहेत मसूरचे ते एकदम अख्खे दिसत आहेत, अजिबात गाळ झालेला नाही आहे। आता याच्यामध्ये मी तडका घालून घेतला आहे आपण बनवलेला। बघा किती छान रंग आला आहे बघा याला। अशा पद्धतीने झणझणीत असा अख्खा मसूर आपला तयार आहे। आता यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा
आणि ट्राय केल्यानंतर ती कशी झाली हे मला कमेंट करून नक्की कळवा. खूपच छान बनेल बघा या पद्धतीने आणि याप्रमाणे साहित्य घेऊन जर तुम्ही बनवली तर मित्रांनो, तुम्हाला जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. भेटूयात आपण आता नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. धन्यवाद.